आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई महानगरातील 11 आरएमसी प्लांट बंद। वायू प्रदूषणासंबंधित नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई। काही उद्योगांवर आर्थिक दंडासह कडक उपाययोजना लागू। मुंबई एसी लोकलला रेल्वेचं झुकतं माप। गर्दीच्या वेळेस सलग वातानुकूलित गाड्या। सध्या साध्या लोकलचं वेळापत्रकच यामुळे कोलमडलं। गर्दीच्या वेळेमध्ये एका पाठोपाठ एक एसी लोकल सोडल्याने साध्या लोकलसाठी वाट पाहणाऱ्या प्रवाशांचे हाल। मुंबईतील बेकायदा पार्किंगला चाप। वाहतूक पोलिसांची 23,000 वाहनांवर कारवाई। शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांची मोहीम। मुंबईच्या शिवउड्डाण पुलाचं काम वेगाने सुरू। रेल्वे हद्दीमधील काम रेल्वे विभाग तर पोहोच रस्ते पादचारी मार्ग अशी कामं पालिका प्रशासनाकडून सुरू। ठाणे महापालिकेतील 3 अधिकाऱ्यांचे खांदेपालट। उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडे असलेल्या घनकचरा विभागाचा कार्यभार आता उपायुक्त मधुकर बोडके यांच्याकडे सोपवण्यात आला। औंधमध्ये दिसलेल्या बिबट्याची बावधन परिसरात एंट्री। अजूनही वन विभागाला बिबट्याचा पत्ता लागेना। बिबट्याचा शोध लागत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पुण्याच्या रांजणगाव एमआयडीसीत लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद। बिबट्या कंपनीत मुक्त संचार करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने परिसरात पिंजरे लावले होते। सोमवार आणि मंगळवारी मुंबईतील एकूण 17 प्रशासकीय विभागांमध्ये 15% पाणी कपात। भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचं काम हाती घेतल्याने पाणी कपात। आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। वाशिम नगर परिषदेची निवडणूक ऐनवेळी स्थगित झाल्याने शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललं। 20 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार असून पुढील 17 दिवस मतदारांना सांभाळून ठेवणं ही उमेदवारांची खरी कसोटी। नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगावमध्ये 3रा बिबट्या जेरबंद। बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। आणखी बिबटे असल्याने पिंजरे लावण्याची नागरिकांची मागणी। बुलढाण्याच्या आडगाव राजा शिवारात बिबट्याचा वावर। बिबट्याच्या संचाराने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह। मंदिर परिसराला आकर्षक फुलांची तसंच विविध देखाव्यांची सजावट। दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडी नगरी ही भाविकांच्या गर्दीने फुलली। सोलापूरच्या अक्कलकोट नगरीतही भक्तांची मांदियाळी। दत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी केली गर्दी। शिर्डीच्या साई मंदिरात दत्त जयंती उत्सवाला सुरुवात। मोठ्या संख्येने भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल। दत्त जयंतीनिमित्त साई मंदिर परिसराला आकर्षक अशा फुलांची सजावट। साई मंदिरात सायंकाळी दत्त जन्म सोहळा साजरा केला जाईल। नाशिक विमानतळावर प्रवासी संख्येचा नवा उच्चांक। एकाच दिवशी 1768 प्रवाशांनी केलं उड्डाण। वाढते पर्यटन आणि दिल्लीला अतिरिक्त सेवा दिल्याने प्रतिसाद वाढलाय। अमरावती मुंबई विमानसेवा 15 दिवसांसाठी बंद राहणार। दाट धुक्यामुळे विमानतळ प्राधिकरणाचा निर्णय। 1 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत अमरावती मुंबई विमानसेवा बंद राहील। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये तरुणावर बेसबॉल स्टिक दगडांनी प्राणघातक हल्ला प्रकरणी 5 जण पोलिसांच्या ताब्यात। नागरिकांनी धाडस दाखवत 2 जणांना पकडलं। भंडारा पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू।